Good morning, friends. Today we'll think about the remaining part of this essay, Introduction to Ethics. Friends, up to this moment we have seen the goals of the business. Now we will think about the objectives of the business. Friends, while talking about the objectives of business, we should understand the basic elements of the objectives of the business. That is incentive, social, then growth, measurement of efficiency, prestige, and the next is social objectives. Before going to think about the social objectives, I would like to share with you the incentives. What do you mean by incentive? In any company or in any business, you will find that profit is very important. When the company gets more profit, the company also distributes the dividend to the members of that particular company. At the same time, some kind of incentive is also given to the employees of that company, and this incentive is given as per the ability and capacity of the employee. For that matter, every employee of any company should improve or should prove his capacity or ability in a proper way. That's why he can get more incentive. The next important point is the survival. For any kind of survival, one should understand that there should be quality, and in any business, if the quality is proved in the market, then the company's survival is fixed or it is confirmed. And for that matter, this survival aspect is very important in any kind of business. It also helps in replacing obsolete and outdated machinery and equipment, and thus ensures the continuity of the business. For any kind of survival, replacement of the old machinery or outdated machinery is very important. As per the need of the time, there should be change. मित्रांनो, आपल्याला नोकिया कंपनीचं उदाहरण या बाबतीमध्ये अत्यंत बोलका आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण नोकिया ही कंपनी जर काळाच्या ओघात बदलली असती किंवा ज्या पद्धतीनं सॅमसंगनं मोबाईलमध्ये कॅमेरा आणला, त्या पद्धतीनं जर नोकियानं स्वतःमध्ये चेंजेस वेगानं करून घेतले असते, तर कदाचित नोकिया ही आज कंपनी वर्ल्डमधली एक चांगली कंपनी आहे असं म्हणायला काय हरकत नव्हतं. परंतु दुर्दैवानं ते झालं नाही, बिकॉज दे डू नॉट अंडरस्टँड व्हॉट आर द सर्व्हायवल एलिमेंट्स, अँड दॅट इज वाय द कंपनी हॅज डिसॲपियर्ड फ्रॉम द मार्केट. ओके, म्हणून कंपनी जर डिसॲपियर होत असेल तर त्याच्यासाठी सर्व्हायवल हा आस्पेक्ट फार महत्त्वाचा ठरतो आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. ग्रोथ, आता पुढचा आस्पेक्ट आहे ग्रोथ. स्टॅग्नेशन इज द बिगेस्ट सेटबॅक फॉर एनी इंडस्ट्री. कोणत्याही इंडस्ट्रीसाठी एका विशिष्ट अशा डबक्यात राहणं किंवा स्थिर होणं हे अत्यंत घातक आहे. त्याच्यामध्ये फ्लो असणं किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असणं, ग्रोथ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कंपनीनं सातत्यानं ग्रोथ जर केली तर निश्चितपणानं त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोक अट्रॅक्ट होतील, इन्व्हेस्टमेंट करतील, आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीमध्ये प्रगती होईल. अर्थानं देशाची प्रगती होईल, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या एम्प्लॉईजची सुद्धा प्रगती होईल. त्यानंतरचा एलिमेंट येतो मेजरमेंट ऑफ द इफिशियन्सी. प्रॉफिट मेजर द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस. इट इज द ॲक्सेप्टेड यार्डस्टिक फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ द इफिशियन्सी ऑफ द बिझनेस. लक्षात ठेवा, कोणताही बिझनेस कशा गतीनं चाललेला आहे, तो प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. तरच त्या बिझनेसला चांगल्या पद्धतीनं गती तर देता येऊ शकेल, किंवा जर चांगला चालत असेल तर योग्य पद्धतीचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करता येईल ह्याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यानंतरचा मुद्दा येतोय प्रेस्टीज. ॲन अनसक्सेसफुल बिझनेस कन्सर्न कॅरीज नो गुडविल. लक्षात ठेवा, एखाद्या कंपनीचं मार्केटमध्ये एक विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते, प्रेस्टीज असतं. फॉर एक्झाम्पल, आज आपण कोलगेट ह्या कंपनीचं नाव घेऊया. कोलगेट ही एक टूथपेस्टची कंपनी आहे, परंतु आज जर आपण त्या कंपनीचं प्रेस्टीज बघितलं, प्रेस्टीज लक्षात घेतलं, प्रतिष्ठा लक्षात घेतली, तर कोलगेट म्हणजेच टूथपेस्ट आणि टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट असं त्यांनी सूत्र बनवून ठेवलेलं आहे.
याचा अर्थ असा आहे की त्या कंपनीनं स्वतःचं एक प्रेस्टीज मार्केटमध्ये तयार करून घेतलं पाहिजे, जेणेकरून ते प्रेस्टीज त्याला हयात किंवा त्या कंपनीच्या शेवटापर्यंत त्या ठिकाणी उपयोगी पडू शकेल. आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो त्या कंपनीचं प्रेस्टीज कशा पद्धतीने एनहान्स करता येऊ शकेल, त्या कंपनीचं क्रेडिट मार्केटला कशा पद्धतीनं उच्च दर्जाला नेऊन ठेवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे सोशल ऑब्जेक्टिव्ह. लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीची काही सोशल ऑब्जेक्टिव्ज असतात आणि ती कशा पद्धतीनं त्यांनी फॉलो केली पाहिजेत हे या ठिकाणी दिसतात. बेटर प्रोडक्ट. लक्षात ठेवा, समाजाला एखादं कंपनी उत्पादन सोपवत असते किंवा उत्पादन देत असते तर त्याचा त्या कंपनीचा उद्देश असतो की ते त्या समाजासाठी उपयोगी पडावं, समाजाचं कष्ट कमी करावं, समाजाचा वेळ वाचावा आणि समाजाला योग्य पद्धतीचं आरोग्य मिळावं. आता या ठिकाणी कंपनीनं जर हा विचार केला की मला फक्त फायदा मिळवायचा आहे आणि लोकांना कस्टमरला काही सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही पाहिजे, असं जर केलं तर ती कंपनी मार्केटमध्ये जास्त दिवस टिकणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला बेटर प्रोडक्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. आणि जर ते दिलं गेलं तर लोक देखील समाधानी होतील आणि त्या कंपनीला अधिकाधिक मागणी वाढेल. त्याचबरोबर मोर एम्प्लॉयमेंट. मित्रांनो, ज्या कंपनीची प्रगती चांगली आहे, ज्या कंपनीचं प्रेस्टीज चांगलं आहे, ज्या कंपनीचं क्रेडिट वर्दीनेस चांगलं आहे, त्या कंपनीकडं लोक देखील आपल्या नोकरीसाठी जास्त जातात. कारण त्यांना माहीत आहे, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ITI झालेली काही मुलं टेल्को नावाच्या कंपनीत पुण्याला जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतात. का बरं टेल्कोमध्येच ही मुलं जाण्याचा प्रयत्न करतात? त्याचं कारण असं आहे की टेल्कोनं ITI झालेल्या मुलांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या तयार केल्या. त्याशिवाय त्यांनी मार्केटमध्ये जे उत्पादन तयार करून आणलं ते उत्पादन चांगल्या पद्धतीनं चालल्यामुळं तिथं एम्प्लॉईजची संख्या वाढली आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या कंपनीकडं एम्प्लॉईजचा म्हणजेच काम करणाऱ्या मुलांचा ओघ देखील जास्तीत जास्त वाढला. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मोर एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी अगोदर तुम्ही मार्केटला प्रूव्ह झालं पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय, म्हणजे समाजातल्या काही घटकांना आपण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा सोशल एक देणं लागतं म्हणून त्या ठिकाणी ह्या समाजातल्या लोकांना आपण नोकरीसुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. बेटर एन्व्हायरमेंट. लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. जर चांगलं वातावरण असेल तर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचे एम्प्लॉईज तयार होतील, चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट तयार होईल आणि ते प्रोडक्ट समाजाला हितकारक ठरेल. मेन ॲनिमल्स अँड बर्ड्स मस्ट ऑल्सो बी प्रोटेक्टेड फ्रॉम इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. लक्षात ठेवा, कोणत्याही इंडस्ट्रीमधून पोल्युशन तयार होतंच, मग ते वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल किंवा आणखी कोणत्याही प्रकारचं पोल्युशन असेल, तर ह्या पोल्युशनचा त्रास समाजाला होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुर्दैवानं काही कंपन्या घेत नाहीत. मला हे सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा काही कंपन्यातून कारखान्यातून बाहेर पडणारी जी मळी आहे ती मळी नदीच्या पात्रात सोडली जाते. त्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल सोडल्यामुळं त्यामधलं जे जलजीवन आहे किंवा मासे असतील किंवा छोटे छोटे पाण्यामध्ये राहणारे घटक असतील त्या सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होतो. ते सगळे घटक मरतात आणि दुर्दैवानं हे अशा पद्धतीचं घाण किंवा प्रदूषित पाणी लोकांनी पिण्यासाठी वापरलं, जनावरांनी पिण्यासाठी वापरलं तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. म्हणून आपण एक सामाजिक जबाबदारी सोशल ऑब्जेक्टिव्हमध्ये हे आपण अंडरलाईन केलं पाहिजे किंवा ह्याचा विचार केला पाहिजे की बेटर एन्व्हायरमेंटसुद्धा आपल्या कंपनीकडून लोकांसाठी देता आलं पाहिजे. तर आणि तरच आपण एक चांगली आणि मानवी चेहरा असलेली कंपनी चालवतोय असं म्हणायला काही हरकत नाही. बेटर लिव्हिंग स्टँडर्ड. लक्षात ठेवा, गुड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अँड गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स इम्प्रूव्ह द लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ द पीपल. लक्षात ठेवा की आपल्याला लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं वाढवता येऊ शकेल, तर त्याच्या पाठीमागचं पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे की लोकांना चांगली एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट दिलं पाहिजे. तर आणि तरच मित्रांनो चांगल्या पद्धतीचं लिव्हिंग स्टँडर्ड तयार होऊ शकेल. मग हे लिव्हिंग स्टँडर्ड कुणाचं चांगलं असलं पाहिजे? ज्या कस्टमरला तुम्ही प्रोडक्ट देताय त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे. जे एम्प्लॉईज तुमच्या कंपनीमध्ये काम करतायत त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे किंवा जे कोण घटक तुमच्या कंपनीशी रिलेटेड आहेत त्या सर्वांचंच लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट त्या कंपनीचं किंवा त्या बिझनेसचं असलं पाहिजे. ओके, नाव लेट अस टर्न ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. आणि ह्या स्लाइडमध्ये आपण काय विचार करणार आहोत? सर्व्हिस टू द एम्प्लॉईज.
अ बिझनेस मस्ट सर्व इट्स एम्प्लॉईज बाय कन्सिडरिंग द फॉलोइंग फीचर्स. लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीमधून किंवा बिझनेसमधून त्या एम्प्लॉईच्या बाबतीमध्ये काय काय चांगल्या गोष्टी किंवा वेलफेअर गोष्टी केल्या पाहिजेत हे या ठिकाणी सांगितलं आहे. फेअर वेजेस, त्या एम्प्लॉईजना योग्य पद्धतीचा पगार दिला पाहिजे. म्हणजे काय की त्या व्यक्तीचं काम जर 8 तास असेल तर ते 8 तास काम शारीरिक कष्टाचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणात योग्य असा मोबदला किंवा योग्य असा पगार दिला पाहिजे. त्याचबरोबर काही लोकांना बौद्धिक काम करावं लागतं की जे अधिक उच्च दर्जाचं असतं किंवा चांगल्या क्वालिटीचं असतं. मग त्यांना पगार त्या कामगारांच्या प्रमाणेच दिला पाहिजे असं नाही. त्यांना त्यांची क्वालिटी पाहता, त्याचा कंपनीला फायदा लक्षात घेता त्यांना चांगल्या दर्जाचं पेमेंट किंवा चांगल्या दर्जाचा पगारसुद्धा दिला गेला पाहिजे. तरच आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकतो किंवा चांगल्या पद्धतीचे लोक आपल्या कंपनीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. ग्रोथ अँड प्रमोशन, लक्षात घ्या, एखाद्या कंपनीची ग्रोथ व्हायची असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तिथल्या एम्प्लॉईजना वेळेवर प्रमोशन दिलं गेलं पाहिजे. द वर्क ऑफ द एम्प्लॉईज मस्ट बी एक्नॉलेज्ड, आणि तिथं काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुमच्या कामामुळेच ही कंपनी आज ह्या उंचीला जाऊ शकली आहे किंवा या उंचीच्या शिखरापर्यंत पोहोचू शकली आहे. हे जर त्या कंपनीचे मॅनेजर असतील किंवा काही ऑफिसर असतील किंवा त्या ठिकाणी असणारे कोणी मालक असतील तर निश्चितपणाने ह्यांनी ॲक्नॉलेज केलं पाहिजे किंवा त्या कामगारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर निश्चितप्रमाणे हे मोटिवेशनल पद्धतीचं जे ग्रोथ आहे किंवा मोटिवेशनल पद्धतीचं जे लोकांपर्यंत पोहोचणं आहे हे या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. तर ती कंपनी वाढू शकते, डेव्हलप होऊ शकते. पार्टनरशिप इन द प्रॉस्पेरिटी ऑफ द बिझनेस, लक्षात घ्या, एम्प्लॉई शुड नॉट बी कन्सिडर्ड सर्वंट्स इन द ऑर्गनाइज. कंपनीमध्ये काम करणारा कुठलाही एम्प्लॉई हा कंपनीचाच कर्मचारी किंवा नोकर आहे किंवा तो त्या ठिकाणी आपण त्याला नोकरी दिलेली आहे म्हणजे त्यानं गुलामासारखं काम केलं पाहिजे अशी भावना ठेवता कामा नये. देअर कॉन्ट्रीब्युशन मस्ट बी गिव्हन ड्यू रेकग्निशन. त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाला योग्य पद्धतीनं ओळख दिली पाहिजे किंवा त्यांच्यामुळेच आज कंपनीची भरभराट होते आहे असं ॲक्नॉलेज करणं वेळोवेळी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तर ही या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉईच्या सर्व्हिसबद्दल आपण काय नेमकं केलं पाहिजे म्हणजे त्यांना योग्य पगार दिला पाहिजे, त्यांच्या प्रमोशनसाठी योग्य वेळी त्यांना योग्य पद्धतीनं मोटिवेट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर कंपनीच्या किंवा बिझनेसच्या प्रगतीसाठी आपण त्यांच्या केलेल्या योगदानाबद्दल ॲक्नॉलेज केलं पाहिजे किंवा ते स्वतः ह्या कंपनीचे मालक आहेत अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी असणाऱ्या एम्प्लॉईजबाबत आहे. इन द नेक्स्ट स्लाइड वी आर गोइंग टू थिंक अबाउट द ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. मित्रांनो, या ठिकाणी ह्युमन ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजेत. द प्रोडक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ only of the materials, machines, land, but also the workers working for the organization. Different human objectives can be listed as below. लक्षात ठेवा, कोणते ह्युमन ऑब्जेक्टिव्ज आहेत की ज्यांना ॲड्रेस करणं किंवा ज्यांच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फेअर वेजेस म्हणजे योग्य पद्धतीचा पगार दिला पाहिजे. सणासुदीला बोनस त्या ठिकाणी दिला पाहिजे. दिवाळी असेल किंवा मुस्लिमांचा कुठला सण असेल किंवा ख्रिश्चन लोकांचा कुठला सण असेल किंवा सर्वसामान्य लोक ज्या विशिष्ट अशा धर्माच्या त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचा बोनस योग्य सणाला दिलाच गेला पाहिजे. तर आणि तरच ती माणसं चांगल्या पद्धतीने काम करतील. डिअरनेस अलाउन्स, जसं गव्हर्नमेंट 6-6 महिन्याला DA वाढवतं त्या पद्धतीने कंपनीतल्या काही लोकांना, काही म्हणण्यापेक्षा सर्वच कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीचा DA त्या ठिकाणी वाढवला पाहिजे. त्याचा बेनिफिट त्यांना मिळाला पाहिजे. त्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड. कर्मचाऱ्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून PF ही अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि ही प्रॉव्हिडंट फंडाच्या बाबतीत असणारी गोष्ट त्याला कंपनीमध्ये अधिकाधिक काम करायला त्या ठिकाणी मोटिवेट करते आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेऊन चाललं पाहिजे की ह्या कंपनीमधल्या लोकांसाठी आपण प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद केली पाहिजे आणि त्याचा सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या फॅमिलीसाठी कसा उपयोग होऊ शकतो याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मेडिकल फॅसिलिटीज असतील, एज्युकेशनल फॅसिलिटीज असतील, ह्या सर्व फॅसिलिटीज त्या एम्प्लॉईजला देणं गरजेचं आहे.
वर्कर्स पार्टिसिपेशन इन द मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये वर्करचा एखादा प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या काय ज्या समस्या असतील त्या समस्या आपल्यापर्यंत समजून घेणं, मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी त्यांचा प्रतिनिधी आपल्यामध्ये घेणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. एनकरेजमेंट ऑफ क्रिएटिव्हिटी, इनिशिएटिव्ह अँड प्रॉव्हिजन ऑफ द ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉईज. लक्षात ठेवा, एम्प्लॉईजना एनकरेज केलं पाहिजे. त्यांनी एखादं चांगलं ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांना परदेशात पाठवलं पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये पाठवलं पाहिजे की जे तिथून ट्रेनिंग करून आल्यानंतर आपल्या कंपनीला त्याचा कसा फायदा करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना एनकरेजमेंट केली पाहिजे. जॉब सॅटिस्फॅक्शन अँड अदर प्रॉव्हिजन्स टू रेज द मॉरल ऑफ द वर्कर्स. लक्षात ठेवा, लोकांना त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं नैतिक धैर्य किंवा त्यांची नैतिकता कशा पद्धतीनं कंपनीच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे. कॉन्जेनियल वर्किंग कंडिशन्स म्हणजे अतिशय चांगली सौहार्दपूर्ण वातावरणात कशी माणसं काम करतील याचा विचार केला पाहिजे. सिक्युरिटी ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर वर्कर्स, प्रॉफिट शेअरिंग स्कीम्स फॉर द वर्कफोर्स म्हणजे त्या कंपनीतल्या लोकांसाठी त्यांना कशा पद्धतीनं ह्या कंपनीत झालेला प्रॉफिट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याचं योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन गेलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही कम्युनिकेट झाला पाहिजे. तर आणि तरच त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची माणसं काम करू शकतील आणि नुसतंच काम करणार नाहीत तर ती मन लावून काम करतील की जे कंपनीच्या ग्रोथसाठी किंवा त्या बिझनेसच्या ग्रोथसाठी त्या ठिकाणी उपयोगी पडू शकेल. With these words, I would like to conclude today's lecture. Thank you so much. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्याचबरोबर नॅशनल ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आता अपार्ट फ्रॉम द अदर ऑब्जेक्टिव्ज देर आर सम नॅशनल ऑब्जेक्टिव्ज ॲज वेल विच आर ॲज फॉलोज. लक्षात ठेवा, कोणती राष्ट्रीय उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर बिझनेसमध्ये ठेवता आली पाहिजेत. एन्श्युरिंग सोशल जस्टिस. सोशल जस्टिस म्हणजे काय की सामाजिक न्याय आणि त्याची हमी, त्याची खात्री त्या ठिकाणी देता आली पाहिजे. समाजातले जे काही घटक असतील त्या सर्व घटकांना तुम्हाला न्याय मिळणार आहे किंवा तुम्हाला जे काम तुम्ही करणार आहे त्याचं योग्य वेतन तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही जे काही काम करणार आहे त्याचा योग्य मोबदला तुमच्यापर्यंत दिला जाईल, अशा पद्धतीचं उद्दिष्ट त्या बिझनेसमध्ये ठेवलं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ द स्किल्ड पर्सोनेल. लक्षात ठेवा, जे कोणी कौशल्य असणारे कामगार तुमच्या आहेत कंपनीमध्ये किंवा जे एम्प्लॉईज तुमच्यामध्ये कौशल्यपूर्ण त्या ठिकाणी कॅपॅसिटी ठेवणारे लोक आहेत तर त्यांची प्रगती केली पाहिजे. त्यांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि त्या लोकांना चांगल्या पद्धतीचा इन्सेंटिव्हसुद्धा दिला गेला पाहिजे. तरच निश्चितपणानं ही त्या लोकांची प्रगती होणार नाही तर अर्थानं कंपनीची आणि कंपनीसाठी काही माल त्या इंडस्ट्रीकडून कसा इन्व्हाइट करता येऊ शकेल ह्याचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला तो माल छोट्या छोट्या आंतरप्रिनियरकडून कसा प्राप्त करून घेता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. आणि तो जर झाला तर डेफिनेटली त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की एक काही छोटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीसुद्धा उभारेल आणि त्यातून नवीन नवीन उद्योजक तयार होऊ शकतील. एक्सपोर्ट डेव्हलपमेंट. आता या ठिकाणी एक्सपोर्ट डेव्हलपमेंट कशी केली गेली पाहिजे. माल जर क्वालिटीचा एम्प्लॉईजच्या मदतीनं तयार करून घेतला तर तो एक्सपोर्ट करण्यालायक असेल तर तो एक्सपोर्ट केला गेला पाहिजे. आणि राष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये हा एक्सपोर्टेबल प्रोडक्ट किंवा एक्सपोर्टेबल गुड त्या ठिकाणी तयार करणं हे कंपनीचं उद्दिष्ट असलंच पाहिजे. कारण जर तुम्ही क्वालिटी देत असाल, जर तुम्ही क्वालिटीची भाषा करत असाल तर निश्चितपणानं तुमचं प्रोडक्ट हे देशाच्या बाहेर त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं पाहिजे किंवा लोकांनी त्याच्यासाठी मागणी केली पाहिजे आणि ते तुम्हाला देण्यासाठी तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये त्या ठिकाणी क्वालिटी हा प्रकार आणला पाहिजे. टू अबाईड बाय लॉज पास्ड बाय लोकल, स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा की आपल्याला कायद्याच्या कक्षेत राहून काम करता आलं पाहिजे, नियमानुसार काम करता आलं पाहिजे. मग ते स्थानिक नियम असतील, राज्याचे नियम असतील किंवा केंद्र सरकारचे नियम असतील, या सर्व नियमांना धरून त्या ठिकाणी तुम्ही चाललं पाहिजे. तर आणि तरच त्या कंपनीची किंवा त्या बिझनेसची प्रगती होऊ शकेल. अशा पद्धतीची नॅशनल ऑब्जेक्टिव्ज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, थँक्यू सो मच.